नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? चला तर मंडळी, आज करूया उन्हाळी वाळवणातील अगदी झटपट होणारी एक नवीन रेसिपी. ना उन्हाची आवश्यकता किंवा कोणताही खटाटोप न करता फक्त एक ग्लास रेशनच्या तांदळापासून हे वर्षभर टिकणारे कुरकुरे तयार होतात. कोणालाही सहज जमेल इतकी ही साधी उन्हाळी वाळवणाची रेसिपी आहे. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. 1 ग्लास रेशनचा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन 1.5 ग्लास पाणी घालून रात्रभर तांदूळ छान भिजवून घेतला. किती प्रमाणात कुरकुरे करायचे आहेत ना, त्यानुसार तुम्ही घरातील कोणती एक भांडे निश्चित करून त्या भांड्याने तांदूळ घेऊ शकता. सकाळी तांदूळ छान भिजल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा तांदूळ धुवून त्यातील पूर्णपणे पाणी निथळून घेऊयात. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ज्या ग्लासने मी तांदूळ घेतले त्याच ग्लासने कुकरमध्ये 5 ग्लास पाणी ओतून घेणार आहे. कोणतेही वाळवणाचे पदार्थ करताना पाण्याचं प्रमाण अचूक असेल ना, तर तो पदार्थ कुठेच फसत नाही. एकदा मी दाखवल्याप्रमाणे रेशनच्या तांदळाचे कुरकुरे केले की प्रत्येक उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी जरूर कराल. ह्याची तुम्हाला मी 100% खात्री देते. चवीला तर भन्नाट असे कुरकुरे लागतात. 5 ग्लास पाणी ओतून झाल्यानंतर आता मोठ्या आचेवरती आपण पाण्याला छान कड काढून घेऊयात. पाण्याला छान कड आल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 1 चमचा तीळ घालूयात. अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घालून घेऊयात. कुरकुरे छान खुसखुशीत होण्यासाठी पोह्याच्या चमच्याने 1 सपाट चमचा पापड खार घालून घेऊयात. पापड खार कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध होतो. त्यानंतर अर्धा चमचा चवीनुसार मीठ. कोणतेही वाळवणाचे पदार्थ करताना त्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच असावं. बरोबर मीठ टाकलं की तो पदार्थ सुकल्यानंतर त्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असं होतं. आता 1 चमचा मिक्सरमध्ये करून घेतलेली हिरव्या मिरचीची भरड. हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा हिरव्या मिरच्याऐवजी ह्या ठिकाणी लाल तिखट वापरले तरीही चालेल. सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आता आपण पाण्याला छान उकळी काढून घेऊयात. आता आपण जे पाण्यामध्ये जिन्नस घातलेत ना, त्याचं प्रमाण तुम्ही तांदूळ किती घेतले ना त्यानुसार कमी जास्त करू शकता. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण रात्रभर भिजवून घेऊन पूर्णपणे निथळून घेतलेला तांदूळ घालून घेऊयात. रात्रभर तांदूळ भिजवून घेतल्यामुळे तांदूळ छान मऊसूत शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. परंतु व्यवस्थित हे पापडाचं पीठ शिजलं की सुकल्यानंतर पापडाला तडे देखील जात नाहीत. म्हणूनच मध्यम आचेवरती आपण कुकरच्या 8 शिट्ट्या काढून घेणार आहोत. काठोकाठ कुकरच्या पाणी असल्यामुळे तांदूळ शिजताना पाणी बाहेर येऊ शकते. म्हणून मी व्यवस्थित मिक्स करून पाण्याला छान उकळी आल्यानंतर ह्यातील थोडंसं तांदूळ दुसऱ्या कुकरमध्ये घालून कुकरच्या शिट्ट्या काढून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही घेताना जरासा मोठा कुकर घ्या. अगदी घरातील मोजक्या साहित्यात आणि कोणताही तामझाम न करता हा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ तयार होतो. आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या 8 शिट्ट्या काढून घेऊयात. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी कुकरचे झाकण लावून घेतलेले होते. आता पाणी तांदूळ शिजताना बाहेर येऊ नये म्हणून अशा प्रकारे कुकरवरती रिंग ठेवावी. त्यामुळे कुकर देखील अजिबात घाण होणार नाही. कुकरवरती रिंग ठेवल्यामुळे वरच फक्त थोडंसं पाणी आलेलं आहे, परंतु अजिबात कुकर पूर्णपणे घाण देखील झालेला नाही. अगोदरच सांगितल्याप्रमाणे तांदूळ शिजण्यासाठी कुकर मला छोटासा वाटत होता म्हणून मी दुसऱ्या कुकरमध्ये तांदूळ शिजवून घेऊन पहिल्या कुकरमध्ये पुन्हा मिक्स करून घेतला. आता आपण 3 ते 4 मिनटं हा शिजवलेला तांदूळ छान घोटून घेऊयात. मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये 1 ग्लास अजून गरम पाणी ओतून घेतले. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे चिली फ्लेक्स देखील घालून घेतले आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेवटी त्यामध्ये आपण थोडंफार मीठ कमी असेल ना तर चवीनुसार मीठ देखील घालू शकतो. सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदळाच्या क्वालिटीनुसार शेवटी जे मी 1 ग्लास पाणी घेतले ना ते तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकते. परंतु मी व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याप्रमाणे मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला हवी. ह्यापेक्षा मिश्रण जास्त घट्ट आणि जास्त पातळ देखील असू नये. त्यामुळे सुरुवातीला 6 ग्लास पाणी न घालता फक्त 5 ग्लास पाणी घालूनच त्यामध्ये तांदूळ शिजवून घ्यावा आणि नंतर मिश्रण घट्ट वाटत असेल तरच त्यामध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्ही गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्यामुळे
पदार्थ सुकल्यानंतर अजिबात त्याला तडे जाणार नाही. तुम्ही गार पाण्याचा वापर केला ना तर पदार्थ सुकल्यानंतर त्याला तडे जाऊ शकतात. केक करण्यासाठी आपण जी पायपिंग बॅग वापरतो त्या पायपिंग बॅगमध्ये हलकंसं मिश्रण थंड झाल्यानंतर मी ओतून घेतलेलं आहे. तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल ना तर कोणतीही प्लॅस्टिकची पिशवी तुम्ही या ठिकाणी घेतली तरीही चालेल. मिश्रण पायपिंग बॅगमध्ये गरम असतानाच न भरता हलकंसं थंड झाल्यानंतरच भरून घ्यावं. चला तर आता आपण पिशवी कट करून अशा प्रकारे कुरकुरे तयार करून घेऊयात. प्लॅस्टिकच्या कागदावरती कुरकुरे घालत असताना अजिबात तेल देखील लावण्याची आवश्यकता नाही. फक्त कुरकुरे घालत असताना खूप जास्त पातळ जाडीचे न घालता मी दाखवलेल्या त्याप्रमाणे जाड जाडीचे घाला, कारण की सुकल्यानंतर ते खूप बारीक असे कुरकुरे तयार होतात. त्यामुळे कुरकुरे घालताना जाड जाडीचेच घाला. आता कुरकुऱ्याची लांबी तुम्हाला कितपत लांब किंवा आखूड हवी आहे ना त्यानुसार तुम्ही घालू शकता. साधारणपणे एका बोटाएवढे मी या ठिकाणी सर्व कुरकुरे तयार करून घेतलेत. अजिबात हे कुरकुरे सुकवण्यासाठी उन्हाची देखील आवश्यकता नाही. फॅनखाली छानपैकी कुरकुरे सुकले जातात. समजा तुमच्याकडे ऊन असेल ना तर पहिल्या दिवशी फॅनखाली आणि दुसऱ्या एक दिवस तुम्ही कडकडीत उन्हामध्ये देखील हे कुरकुरे सुकवून घेतले तरीही चालतील. तर अशा प्रकारे मी फॅनखाली 3 दिवस हे कुरकुरे सुकवून घेतलेले आहेत. चला तर तुम्हाला आता मी हे कुरकुरे तळून दाखवते. तेलामध्ये कुरकुरे टाकल्यानंतर टमकन वर आले की समजायचं परफेक्ट असा हा उन्हाळी वाळवणाचा खुसखुशीत पदार्थ तयार झालेला आहे. कुठे देखील फसलेला देखील नाही. हे कुरकुरे तळून झाल्यानंतर त्यावरती थोडासा चाट मसाला, लाल तिखट भुरभुरून मुलांना खायला दिलं तरी आवडेल, किंवा मुलांचा आवडता पेरी पेरी मसाला टाकला ना मुलं तर आवडीने हे कुरकुरे खातील. बाहेरचे पॅकेटचे कुरकुरे खाण्यापेक्षा हे घरी केलेले कुरकुरे कधीही उत्तमच. तर तुम्हाला माझी उन्हाळी वाळवणाची कुरकुरेची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.